हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. दुष्यंत कृष्णाला चिडवण्यासाठी गाणं म्हणत असतो, तर कृष्णा स्वयंपाक करत असते. दुष्यंत म्हणतो, मळ्याला मळेवाली भेटलीच नाही. आणि कृष्णाकडे बघत म्हणतो, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय? कृष्णा दुष्यंतकडे रागात बघते. दुष्यंत हसत हसत गाणं म्हणत असतो. कृष्णा चिडली की दुष्यंतला खूप आनंद होत असतो. आता कृष्णा डब्याचं टोपण उघडत असते, पण तिला ते उघडत नसतं. दुष्यंतला आता कृष्णाजवळ जायची संधी भेटते. दुष्यंत म्हणतो, आणि इकडं. दुष्यंत एका झटक्यात डबा उघडतो आणि कृष्णाला टोमणा देत म्हणतो, हा डबा पण फुगून बसला होता वाटतं. कृष्ण आता दुष्यंतकडून डबा घेते. दुष्यंत मुद्दाम तोल गेल्याचं नाटक करतो. दुष्यंत म्हणतो, अरे अरे तोल गेला आणि तो कृष्णाजवळ जाऊन बसतो. गरम भाकरी बघून दुष्यंत म्हणतो, आणि इकडं गरम गरम. दुष्यंतला वाटतं कृष्णा भाकरी देईल, पण ती पीठ मळत असते. दुष्यंत म्हणतो, जास्त भूक नाही, जरा पिरमानं कर की. कृष्णा म्हणते, तुम्ही सांगायची गरज नाही, मला येतं. दुष्यंत म्हणतो, चांगला आहे. दुष्यंत कृष्णाला मुद्दाम छळत असतो. तिच्या केसांना हात लावत असतो. कृष्णाला मात्र खूप राग येत असतो. आता तर दुष्यंत परातीत कृष्णाचा हातच धरतो. कृष्णा म्हणते, काय चाललंय, हात सोडा. दुष्यंत म्हणतो, का? माझ्याच कारभारणीचा हात धरलाय नवं, कुण्या परक्या बायचा तर नाही धरला ना? दुष्यंत म्हणतो, जा, नाही सोडत. कृष्णा म्हणते, हात सोडा. दुष्यंत म्हणतो, नाही सोडणार. अगं जर दोघांचा हात भाकरीला लागला तर भाकरीत बी प्रेम उतरेल की. दुष्यंत म्हणतो, मला असं वाटतंय की लग्नानंतर अंगठी शोधायचा खेळ असतो ना, तसा खेळ खेळतोय आपण. कृष्णा म्हणते, नंतर त्याच लग्नाचा खेळ झाला नवं. दुष्यंत परत कृष्णाचा हात धरतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं, असं टोचून बोलली म्हणून मी तुझा हात सोडन वय? कृष्णा म्हणते, मी ओरडी ना. दुष्यंत म्हणतो, ओरड की, कोणी तोंड धरलंय तुझं, ओरड. बाहेर आता भक्ती आणि आजी आलेले असतात. कृष्णा आतून जोरात ओरडते, आई ग सोडा. बाहेर कृष्णाचा आवाज ऐकून आजी म्हणतात, बाय बाय, जावई लयच खट्या दिसतोय की. आता आजी दुष्यंतला म्हणतात, जावई बापू चालू द्या तुमचं जोमात, आम्ही काय ऐकलं बी नाही काय पाहिलं बी नाही. दुष्यंत म्हणतो, थँक्यू आजी. दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, बघितलं ना, आजी बी म्हणतात चालू द्या. दुष्यंत आता पुढे सरकतो, एवढ्यात त्याला चटका बसतो. कृष्णा म्हणते, लागला का चटका? दुष्यंत म्हणतो, लागू दे की, तुझ्या प्रेमात असे किती बी चटके लागले तरी सहन करीन. कृष्णा भाकरी करत असताना दुष्यंत तिच्याकडे एकटक प्रेमाने बघत असतो. कृष्णा आता दुष्यंतला गरम गरम भाकरी आणि कालवण वाढते. दुष्यंत लगेच भाकरी धरतो आणि त्याला जोरात चटका बसतो. दुष्यंत म्हणतो, आय ऐक ग, खूप गरम आहे. आता कृष्णा म्हणते, आता काय झालं? दुष्यंत म्हणतो, कुठं काय, किती गरम आहे भाकरी. कृष्णा म्हणते, एवढं मोठं झाला तरी बी भाकरीचा चटका सहन होईना वय, आणा इकडं. कृष्णा आता स्वतःच्या हाताने दुष्यंतला घास भरवते. दुष्यंत कृष्णाचा हात धरूनच जेवत असतो. दुष्यंत म्हणतो, लय गोड झाली भाकरी. दुष्यंतला कृष्णाच्या हातून जेवताना खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, तू नाही जेवत का? कृष्णा म्हणते, मी जेवीन परत. तुमचं पोट भरलं असेल तर घरला जावा, आणि गावात चोर डाकू जनावरं आहेत, त्यामुळं बाहेर झोपायचा विचार डोसक्यातून काढून टाका. दुष्यंत म्हणतो, यो चोर डाकू जनावरं, बाप रे बाप, बाहेर झोपणं तर लय रिस्क आहे. दुष्यंत म्हणतो, मी एक काम करतो, मी इथंच आत झोपतो. कृष्णा म्हणते, लाडात नाही लाडात नाही यायचं, घरी जावा तुम्ही. दुष्यंत म्हणतो, नाही गेलो तर काय करशील ग? कृष्णा म्हणते, मी पोलिसांना बोलवेन. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे ना मी कोण आहे? बाजाबाई रांगणे पाटलांचा एकुलता एक मुलगा आहे मी, आणि कायद्याने तुझा नवरा. पोलिसांना सांगणार तरी काय ग तू? नवऱ्याने हात धरला म्हणून? अगं काय करतील पोलीस? कृष्णा आता वैतागून म्हणते, मी पाया पडते तुमच्या, कशा पाय त्रास देताय मला? दुष्यंत म्हणतो, मी त्रास देतोय कृष्णा? उलट तू त्रास देतेस मला. तू जे काय हे करतेस ना, त्याला त्रास देणं म्हणतात. दुष्यंत म्हणतो, कशाला प्रेम केलंस माझ्यावर? कशाला मला सवय लावली तुझी? तुझ्यामुळे मी किती बदललोय. एखाद्यावर प्रेम करायचं, त्याला आपल्या प्रेमात पाडायचं, आणि परत म्हणायचं मी या नात्यात राहू शकत नाही. हे जे तू काय करतेस ना कृष्णा, तो गुन्हा आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी तर म्हणतोय तू बोलवच पोलिसांना, ते तुला शिक्षा देतील. कृष्णा आता रागात उठते. आता एवढ्यातच तिथे भक्ती आलेली असते. भक्ती कृष्णाला म्हणते, कृष्णे, अगं माळावरच्या राधा अक्का आहेत ना, त्यांच्या नातवाच्या लग्नाची कॅसेट बघायला समधी जाणार आहेत, मी अभि तिकडे चालली. दुष्यंत आता हसतच म्हणतो, वा वा. भक्ती पुढे म्हणते, मला उशीर झाला तर मी तिकडे झोपेन. दुष्यंत म्हणतो, हे तर अजूनच वा वा. भक्ती म्हणते, कृष्णे मी जातो, तू आतनं कडी लावून घे आणि दुष्यंताजीसनी बी झोपू दे. दुष्यंत भक्तीला खुणावतो की आतच झोपू दे असं सांग. भक्ती म्हणते, कृष्णे, अगं दुष्यंताजीसनी तर आतच झोपू दे, बाहेर चोर डाकू जनावरं आहेत. असं म्हणून भक्ती आता निघून जाते. दुष्यंत म्हणतो, बापरे, चोर डाकू जनावरं, घाबरलो मी घाबरलो. असं म्हणून दुष्यंत कृष्णाच्या बाजावर झोपायला जातो. दुष्यंत म्हणतो, आता मी इथंच झोपतो. कृष्णाला खूप राग आलेला असतो, पण तिचा नाईलाज झालेला असतो. आता पूजा सावित्रीला म्हणते, आई लवकर घरी जा, आणि दुष्यंत आणि कृष्णावर बारीक लक्ष ठेव, आणि त्या दुष्यंतला लवकर घेऊन ये इकडं.
इकडं कृष्णा तिचं अंथरूण टाकते, पण तिला समजतं की पांघरायला एकच चादर आहे. कृष्णा म्हणते ही भक्ती पण ना पांघरायचं सगळंच घेऊन गेली. कृष्णा आता ती चादर दुष्यंतच्या अंगावर टाकते आणि ती तशीच झोपते. दुष्यंत लगेच उठतो आणि ती चादर परत कृष्णाच्या अंगावर टाकतो आणि दुष्यंत कृष्णाच्या शेजारी झोपतो. दुष्यंतच्या मनात तसं काहीही नसतं, पण कृष्णा आता लगेच उठते आणि दुष्यंतला म्हणते तुम्ही इथं कशा पायाला, जावा वर जाऊन झोपा. दुष्यंत म्हणतो अगं कृष्णा, मी तुला त्रास देत नाही, तुला थंडी वाजते म्हणून मी पांघरून घालतोय. कृष्णा म्हणते मला पांघरून नको, तुम्ही वर जाऊन झोपा. दुष्यंत म्हणतो कृष्णा असं काय करतेस. कृष्णा खूप चिडलेले असते. कृष्णा म्हणते मला नको अंथरूण म्हणलं ना म्या. दुष्यंतला पण आता राग येतो. दुष्यंत म्हणतो ठीक आहे, हट्टीपणा करायचा आहे ना तुला, मग मी पण तुझ्यापेक्षा डबल हट्टी आहे. दुष्यंत म्हणतो मी आता बाहेर जाऊनच झोपणार थंडीमध्ये, येऊ दे काय चोर डाकू जनावर, करू दे माझ्यावर अटॅक, पण बाहेरच झोपणार मी, असं म्हणून दुष्यंत आता रागात बाहेर निघून जातो. इकडे जयकांत पूजेच्या रूममध्ये आलेला असतो. जयकांत म्हणतो ओ पूजा मॅडम, अहो इथं माझ्याशी टाईमपास करायचा सोडून मोबाईलमध्ये काय करत बसलाय. पूजा रागातच म्हणते ए निर्लज्ज आहेस का रे तू. जयकांत नंदीबाईलासारखी मान हलवतो. पूजा म्हणते इतक्या वेळा मी तुझा अपमान केला तरी पण माझ्या मागे मागे करतोय, आर यू डम ऑर व्हॉट. जयकांत म्हणतो वय हाय म्या, तुम्ही जे काय म्हणला ना ते हाय म्या, अहो तुमच्या पाय कानाखाली खाऊन आलोय म्या. जयकांत म्हणतो म्या समध्यासनी सांगून टाकलं माझं तुझ्यावर लव आहे म्हणून. पूजा म्हणते व्हॉट. जयकांत म्हणतो वय, मग करायचं का ती प्रचंड वेगानं शुभमंगल सावधान. पूजा म्हणते एका गालावरती कानाखाली कमी पडले का, तुला हवे का दुसऱ्या गालावर. जयकांत म्हणतो ए जास्त रुबाब नाया करायचा, आणि तसं बी तुमची या घरामध्ये राहायची मुदत संपत आली, इथं राहायचा परवाना आहे का तुमच्याकडं. जयकांत म्हणतो ही सुख शांती ह्यो नरम बेड ऐश्वर्या मिळवायला नशीब लागतं, तेव्हा हीच वेळ आहे अतिप्रचंड वेगानं लायसन रिन्यू करायची, आणि ते बी माझ्या नावाचं. करायचं का बुकिंग. पूजा म्हणते निघा इथनं नाहीतर दुष्यंतला फोन करेन. जयकांत म्हणतो त्या दुष्यंतला, अगं तो कृष्णेच्या प्रेमात येडा झालाय आणि तुमच्या त्या झोपडीत कुडकुडत पडलाय म्हणे माझा डी. जयकांत म्हणतो दुष्यंत त्या कृष्णाला सोडून तुझ्याकडे येणार, वाट बघ आली मला शिकवायला, असं म्हणून जयकांत निघून जातो. इकडे आता सावित्री तिच्या घराबाहेर आलेली असते, तर दुष्यंत तसा थंडीत बाहेर झोपलेला असतो. कृष्णा त्याला खिडकीतून बघत असते, पण कृष्णाला खूप वाईट वाटत असतं. दुष्यंत म्हणतो अरे याला काय अर्थ आहे, इथं मी एवढा थंडीत चिडून बाहेर बसलोय पण ही साधी बघायला पण नाही आली, खरंच माझी काळजी नाही का हिला, एवढा कसला राग. दुष्यंत आता एक युक्ती करतो. दुष्यंत जंगली प्राण्याचा आवाज काढतो. कृष्णा लगेच घाबरून बाहेर येते. दुष्यंत म्हणतो ए जनावर हे बघ हे बघ. आता सावित्री तिथे आलेली असते. सावित्री तोंड लपून घरात जायला बघते. दुष्यंत म्हणतो कृष्णा काट्यान काट्यान चोर आलाय. आता नेमकी सावित्री त्यांच्या तावडीत सापडते. कृष्णा सावित्रीला जोरात 2 काट्या मारते आणि परत दुष्यंतही 1 काठी मारतो. सावित्री म्हणते आई ग कंबरडं मोडलं ग माझं. दुष्यंत आता भिण्याचं नाटक करतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा मला खूप भीती वाटते, चोर चोर आहे तिथं, जनावर आहेत, कृष्णा मला एकटं सोडून जाऊ नको. दुष्यंत आता कृष्णाला मिठीच मारतो. कृष्णा आता दुष्यंतला बाजूला करते आणि म्हणते जर भ्या वाटतंय नवं तर मग जावा की तुमच्या घरला, आणि तसं म्हणून कृष्णा घरात निघून जाते. दुष्यंत म्हणतो ठीक आहे, जर तुला एवढंच करायचं आहे ना मग मी पण बघतो, मी पण आता इथं थंडीतच कुडकुडत झोपतो, पण इथनं जाईन तर तुला सोबतच घेऊन जाईन. दुष्यंत आता जोरात म्हणतो दरोडेखोर येऊ दे, साप विंचू खेकडा अगदी बिबट्याही येऊ दे, बिबट्या जरी आला आणि माझ्या छाताडावर येऊन बसला तरी मी हसत हसत सांगेन हे बिबट्या खा मला, मला खाऊन टाक, तसंही या जगात माझं आहे तरी कोण. दुष्यंत पुढे म्हणतो ए परमेश्वरा मला एवढं कमी आयुष्य का दिलंस रे, प्रेम करायच्या वयातच माझा गेम केलास रे. कृष्णा आता टाळ्या वाजवते आणि दुष्यंतला म्हणते बस झाली, पुरी झाली नौटंकी, आता घरात जाऊन झोपा. दुष्यंत म्हणतो कृष्णा खरंच का, खरं म्हणतेस का, माझा विश्वास बसत नाहीये. दुष्यंत म्हणतो ए कृष्णा पण तू माझ्यासोबत येणार ना, मी एकटा नाही जाणार. कृष्णा म्हणते म्या ठरवलंय, म्या इथं बाहेर झोपणार आणि तुम्ही आत. दुष्यंत म्हणतो कृष्णा मी एवढ्या थंडीमध्ये तुला बाहेर झोपू नाही देणारा, त्यापेक्षा तू जाऊन आत झोप, मी झोपतो बाहेर. कृष्णा पण लगेच आत निघून जाते. दुष्यंत म्हणतो अरे लगेच आत गेली, हिला माझी काळजीच नाही. दुष्यंत आता स्वतःशीच म्हणत असतो दुष्यंता मर्दा, आता काय थंडीत तुझं खरं नाही, आता अशीच रात्र काढावी लागणार. दुष्यंत आता तसाच झोपतो. कृष्णा परत एकदा दुष्यंतसाठी पांघरून घेऊन बाहेर येते आणि दुष्यंतच्या अंगावर चादर टाकते, पण दुष्यंत म्हणतो नकोय मला आणि ती चादर फेकून देतो. कृष्णा म्हणते नकोय का, बरं ठीक आहे. कृष्णा आता ती चादर घेऊन जाते आणि ती बाहेरच झोपते. दुष्यंत आणि कृष्णा आता दोघेही बाहेर झोपतात. उद्याच्या भागात आपण बघणार आहे दुष्यंतला बाहेर झोपल्यामुळे ताप आलेला असतो. कृष्णा सकाळी त्याच्या डोक्याला हात लावून बघते तर त्याला ताप आलेला असतो. कृष्णा लगेच बाजाबाईला फोन करून सांगते दुष्यंत सरकारांना ताप आला, तुम्ही त्यांना घेऊन जा. आता इकडे दुष्यंतला कृष्णाने काढा बनवलेला असतो.
दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, एवढ्या आपुलकी आणि काळजीने माझं सगळं करतेस, त्याच्यावरनं असंच वाटतंय की तुझं माझ्यावर प्रेम आहे. आता बळजाबाई तिथे आलेली असते आणि ती कृष्णाला कानाखाली मारणार एवढ्यातच दुष्यंत तिचा हात पकडतो.